एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. मधून किंवा अमरावती शहरामध्ये सुद्धा अशा काही अफवा पसरत आहेत की जे काही ॲडोलसंट मुलं आहेत किंवा टीनेजर मुलं आहेत ती गायब होत आहेत किंवा अमरावती शहरामधून अशा काही टोळ्या आलेल्या आहेत आणि मुलांचं गायब होण्याचं प्रमाण मोठं आहे, अशा पद्धतीच्या अफवा पसरत आहेत. या माध्यमातून आपल्या माध्यमातून माझी नागरिकांना विनंती आहे, अमरावती शहर आणि परिसरामध्ये अशा पद्धतीची कोणतीही टोळी अस्तित्वात नाही किंवा अशा पद्धतीने कोणतीही मुलं गायब होत नाहीत किंवा हरवत नाही आहेत. अमरावती शहराच्या पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जर कोणी अशा काही अफवा पसरवत असेल तर त्यांची पण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे मुलं गायब होत नाही आहेत किंवा अशी कोणतीही टोळी अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे मुलांच्या गायब होण्याच्या कोणत्याही बातमीवर कोणीही नागरिकांनी विश्वास ठेवू नये. आपल्याला काही शंका किंवा अडचण असल्यास आपण आमच्या 112 नंबरला कॉल करून त्याच्यावरून शंका निरसन करू शकता किंवा आम्ही आपल्याला बीट मार्शल किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे अंमलदार हे सुद्धा पाठवू शकतो. ज्या नागरिकांकडून अशा पद्धतीचे मेसेजेस अनावश्यकरित्या फॉरवर्ड केले जातील किंवा कुणाला काय माहिती दिली जाईल त्यांच्यावर आम्ही सायबर पोलीसच्या माध्यमातून लक्ष ठेवतो आहोत आणि बातम्या चुकीच्या फॉरवर्ड करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सुद्धा आम्ही कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सध्या कोणत्या शहरात चर्चा चालू आहे? मोठमोठ्या हां, मोठ्या शहरांमध्ये आहे काही, त्यामुळे आपल्या शहरातही अशा काही असल्याच्या अफवा असल्याच्या बातम्या आल्या, त्यामुळे मी आपल्याला ही माहिती नागरिकांच्या अवेअरनेससाठी देतो आहे. मला वाटतं काही दिल्ली